आरक्षणाचा विषय पुढे येऊन मराठा समाजाला कुणबीची प्रमाणपत्र देण्यासाठी 2 सप्टेंबरला जो जी.आर. काढण्यात आला त्या जी.आरच्या विरोधामध्ये आपल्याला माहिती आहे नागपूरमध्ये ही प्रचंड मोठा मोर्चा 10 नोव्हेंबरला झाला। त्यानंतर आम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर सगळ्यात अगोदर शिवा संघटनेच्या वतीनं आझाद मैदानावर धरणे आंदोलन केलं। 7 नोव्हेंबरला हे धरणे आंदोलन झालं, 10 नोव्हेंबरला नागपूरचा मोर्चा झाला आणि त्यानंतर 18 नोव्हेंबरला बीडमध्ये नामदार छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली एक ओबीसीचा एल्गार मेळावाही झाला। या सगळ्या गोष्टी होत असताना बोगस कुणबीकरण होऊन ओबीसीच्या आरक्षणावर आक्रमण होऊ नये अशा प्रकारची भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये शिवा संघटनेच्या वतीनं आम्ही पहिली याचिका दाखल केली। मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठासमोर चीफ जस्टिसच्या समोर शिवा संघटनेच्या वतीनं आम्ही पहिली याचिका दाखल केली आणि त्यानंतर वेगवेगळ्या आज 6 याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या समोर प्रलंबित आहेत, ज्यामध्ये मराठा समाजाच्या वतीने 3 मध्यस्थीचा अर्ज दाखल केलेला आहे। अशा 6 याचिका आणि 3 मध्यस्थी अर्ज एकत्रित सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर चालू आहे। काल 10 डिसेंबर ही सुनावणीची तारीख होती। आम्हाला अपेक्षित होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या अगोदर माननीय उच्च न्यायालयातून ओबीसीला आरक्षण टिकवण्यासाठी न्याय मिळावा, परंतु याचिका सुनावणीलाच येऊ शकली नाही, त्या नंबरपर्यंत कोर्ट पोहोचू शकलं नाही आणि म्हणून 10 डिसेंबरला सुद्धा त्यामध्ये सुनावणी होऊ शकलेली नाही। राज्य सरकारचं उत्तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेला आहे। येणाऱ्या काळामध्ये माननीय न्यायालय जी तारीख देईल त्या तारखेला सुनावणी होईलच, पण खास करून मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेट लागू करून मराठा समाजाला कुणबीची प्रमाणपत्र देण्यासाठी 2 सप्टेंबर 2025 ला जो शासन निर्णय काढला त्याचा मोठा फटका मूळ ओबीसीना बसतो आहे। जे ओरिजिनल ओबीसीच्या जाती आहेत त्यांना याचा फटका बसतो आहे।